पिकल्यात मस्त पैकी करवंदे. आता जिथे जिथे पिकलेले असेल तिथे तिथे काढतो करवंदे, पाहू शकता. आणि वडापाव टेस्ट केला खूप छान आणि स्वादिष्ट नका. हे बघा जबरदस्त. लाट दिसतात हा समुद्र आहे. ही कर्ली खाडी आणि अरबी समुद्र यांचा इथे संगम झालेला आहे. हा देवबाग संगम आहे. पावसाचे 4 महिने इकडचं पाणी गोड असतं आणि इकडचं पाणी खारं असतं. तेव्हा या साईडचा कलर चॉकलेटी दिसतो आणि समुद्राचा कलर निळा दिसतो. ही किनाऱ्यावरची हवा लागते ज्याला आपण थंडी बोलतो. आणि लाट कमी होत जातात म्हणून पूर्ण समुद्र शांत दिसतो. आणि मे महिन्यानंतर समुद्राकडची खारी हवा चालू होते, त्याने लाट वाढत जातात. पण मे महिन्यानंतर समुद्रात जाता येत नाही, एवढा रफ झालेला समुद्र असतो. नाश्ता करतोय, घावणे आलेत आणि आपला आवडता वडापाव. पोरं म्हणजे आता ही बघा, तिचं आपण पॅकेज घेऊ शकतो, तिचं पॅकेज घेऊ शकतो. तिला मी फक्त सोप्यामध्ये फ्रीमध्ये बसू शकतो. आणि असे पाण्यामध्ये बसून सुद्धा तुम्ही नाश्ता करू शकता. टेबल वगैरे मांडलेले आहेत. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडरमॅन, आय एम आगरी मॅन. म्हणजेच आगरी माणूस निघालाय कुठे? कोकणला, देवबागला. आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो डिस्टन्स किती इथून. आता आम्ही डोंबिवलीला आहे. डोंबिवलीवरून आपल्याला कोकण आहे 485 किलोमीटर, म्हणजे 14 32, म्हणजे 2 वाजून 2:30 वाजता पोहोचू आपण, बरोबर ना? सो मित्रांनो चला जाऊया देवबाग तारकर्लीला आणि बीचचा आनंद घेऊया. सो चला निघूया. मित्रांनो आम्ही इथे गाडी थांबवली आणि डोंबिवली रोड आहे हा दिल्ली, आणि हा ब्रिज आहे. आणि मुद्दाम मी गाडी इथे थांबवले. छानशी अशी नदी आणि समोरचा नजारा पाहू शकता ना डोंगराखाली. आहा काय घर, सुंदर असा वाटतो हा नजारा, पाहू शकता. नदीच्या काठी वसलेले एक सुंदरसं गाव. मित्रांनो आता आम्ही आलोय गणपतीपुळेच्या इथे. सो मित्रांनो आता आपण आलो आहे गणपतीपुळे इथे आणि समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणीच गणपतीपुळेचं एक मंदिर वसलेलं आहे. आणि सर्वांनाच माहिती आहे सचिन पिलगावकर यांचं नवरा माझा नवसाची शूटिंगसुद्धा इथं झाली होती. मित्रांनो आता पाहू शकता गणपतीपुळेला आल्यानंतर डायनासोर रायडिंगसुद्धा आहे, जी पहिले नव्हती. मी जेव्हा आलो होतो त्यावेळेस ही डायनासोर रायडिंग वगैरे नव्हती. सो आता खूप साऱ्या रायडिंग्स आहेत. सुट्टी असल्यामुळे खूप जण इथे गणपतीपुळेला येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मस्त समुद्र किनाऱ्याच्या लाटांचा आनंद घेताना खूप सारे पब्लिक खूप आतमध्ये गेल्या पाहू शकता. डायनासोर कोणाला यायचं असेल तर छानपैकी आनंद घेऊ शकता या रायडिंगचा. मित्रांनो आम्हाला गाडीमधून जात असताना करवंद दिसले आणि तिथे पाहू शकता लेडीसुद्धा उतरल्यात. आणि मला मित्रांनो सूरज दातीलकरची आठवण आली. तो जेव्हा जेव्हा अड्ड्यात दिसतात करवंद त्याला भेटतात आणि आम्हालासुद्धा करवंद दिसली. सो आम्ही करवंद काढायला आलो आहे. सो पाहू शकता पिकल्यात मस्त
मस्तपैकी करवंदे. आता जिथे जिथे पिकलेले असेल तिथे तिथे काढतो करवंदे, पाहू शकता. काटेरी असतात, काटेसुद्धा असतात ते, सो नीट बघून काढायची. मित्रांनो पाहू शकता खूप सारे आहेत. सो आता आपण काढूया. व्हिडिओ इथे स्टॉप करूया. मित्रांनो करवंद काढत असताना मला हा एक प्रकार दिसला इथे. मला माहिती नाही नक्की काय हा प्रकार, खायचा असतो की नाही काय माहिती नाही, म्हणून आम्ही घेतलं नाही. एकाचे दोन नाही होऊ म्हणून. तुम्ही नक्की सांगा मला हा कोणता प्रकार आहे कमेंट्स बॉक्समध्ये. तर मित्रांनो समोर लांजा गाव आहे, बसस्टँड आहे समोर लांजा, आणि इथे समोरच आपण टी स्टॉल दिसतो आपल्याला, इथून लांबून पाहू शकतो. इथे टी स्टॉल आहे. काकांचं खूप छान टी स्टॉल आणि क्वांटिटी पण खूप छान आणि खूप छान चहा लागतो. आणि त्याच्याच बसस्टँडच्या समोरच्या साईडला आपल्याला लांजा किंग तंदूर वडापाव चहासुद्धा इथे छान भेटला जातो. आणि तंदूर वडापाव तर आम्ही टेस्ट नाही केला, पण कटलेट आणि वडापाव टेस्ट केला. खूप छान आणि स्वादिष्ट लागला, म्हणून आम्ही आणखीन घेतो वडे आणि कटलेट. सो तुम्ही नक्की कधी आले ना इथे लांजा बसस्टँडला तर नक्कीच या दोन्ही हॉटेलला व्हिजिट द्या. इथे टी स्टॉल सांगितलं तो, आणि इथे लांजा किंग चहाला. मित्रांनो पहाट झाली आहे आणि आम्ही कणकवलीमध्ये तारकाली इथे आलो आहे. आणि समोरचा खाडीचा नजारा पाहू शकता, खूप भारी आहे. आणि आम्ही रूम घेतली आहे, AC रूमसुद्धा खूप छान आहे. आणि मित्रांनो इथे बोट येते आणि इकडनं आम्ही जाणार आहोत देवबाग बीचला. खूप सुंदर असा देवबाग बीच आहे, नीला असा समुद्र, आणि पाहायला तुम्हाला नक्कीच आवडेल. झोकासुद्धा आहे छोटासा मस्त. आणि इथली लाल मातीची विटा पाहू शकता. बोट होडी आणि बसण्यासाठी निवांत असा. सो मित्रांनो आता आम्ही निघालो आहे. फिशिंगसाठी सुद्धा घेतलं आहे, पाहू शकता दादानी त्या. आणि हा दादांचा कार्ड आहे. सो इथे आपल्याला सुनामी इसलँड, संगम पॉईंट, सीगल बर्ड्स अँड इसलँड आणि डॉल्फिन पॉईंटसुद्धा. लाईट हाऊस खूप लांब आहे, 3 तास लागतो, पण डॉल्फिन जर बघायला भेटलं तर नक्कीच आपण जाऊ. संगम पॉईंटपासून पुढेच आहे. भोगवे बीच, गोल्डन रॉक, नवती बीच, खूप सारे बीच आहे, पण आपण 3-4 पॉईंट्स करणार आहेत. आणि जास्तीत जास्त आपण सुनामी इसलँडचा आनंद घेणार आहे. सो आपली बोट रेडी आहेत आणि आपण जाऊया आता बसून. सुनामी इसलँड इथे समोरच आहे आणि त्याच्याच बाजूला संगम पॉईंट आहे. सो चला आता निघूया आता आपण. नीला पाणी. आता आपण चालतोय संगम पॉईंटला.
मित्रांनो, हे जे पाहता ना, हे देवबागचा लास्ट स्टॉप आहे मंदिराच्या इथे. इथपर्यंतच गाडी येते, याच्यानंतर कुठेच गाडी पुढे जात नाही. आयलंड आहे छोटासा समुद्राच्या मध्ये. अच्छा, इथे सीगल पक्षी बसलेले असतात मित्रांनो. हा सीगल आयलंड आहे. काय मजा येते का? आपण आलो ना शांत पाण्यात ना, ही कर्ली खाडी आहे आणि हे लाट दिसतात हा समुद्र आहे. ही कर्ली खाडी आणि अरबी समुद्र यांचा इथे संगम झालेला आहे. हा देवबाग संगम आहे. पावसाचे 4 महिने इकडचं पाणी कोरडं असतं आणि इकडचं पाणी खारं असतं. तेव्हा या साईडचा कलर चॉकलेटी दिसतो आणि समुद्राचा कलर निळा दिसतो. ही किनाऱ्यावरची हवा लागते ज्याला आपण थंडी बोलतो, आणि लाट कमी होत जातात म्हणून पूर्ण समुद्र शांत दिसतोय. आणि मे महिन्यानंतर समुद्राकडची खारी हवा चालू होते, त्याने लाट वाढत जातात. पण मे महिन्यानंतर समुद्रात जाता येत नाही, एवढा रफ झालेला समुद्र असतो. खूप छान माहिती दिली दादानी. या लाटांच्या पलीकडे जाऊन ना डॉल्फिन दाखवतात. अच्छा, डॉल्फिन काय नाही आहे, कसं झालं नाही दोनच डॉल्फिन दिसते, पण नाही. मित्रांनो, डॉल्फिन इथेच असतो. याच्या पलीकडे पण 2 डॉल्फिन दिसले होते, पण आता डॉल्फिन नाही आहेत. सो आपल्याला डॉल्फिन, हां बोला. तर आता आपल्याला डॉल्फिन नाही बघायला भेटणार. हा दादा, काय बोलत होते? त्या ज्या बोटी आहेत, हां, त्या लास्ट शेवटला. येलो कलर दिसते, हां हां, डॉल्फिन दिसते. ओके. पण आता नाही, त्यांचे माणसं तिकडे असतात तर समजतात की डॉल्फिन आहेत की नाही, पण आता नाही, 2च होते. सो आता आपल्याला डॉल्फिन बघायला नाही भेटणार. सो चला आता परतीचा प्रवास. आता कुठल्या पॉईंटवर? ओगवे बीचला चाललो आहे आम्ही तिकडे. जागतिक स्तरावरचं एक समोर जे दिसतंय ना, हे भोगवे बीच आहे. हे जागतिक स्तरावरचं 1 नंबरचं क्लीन बीच म्हणून याला ब्लू फ्लॅग म्हणून अवॉर्ड भेटलेला आहे. बीचवर एक पण कन्स्ट्रक्शन नाही आणि वरती कोको शंबाला म्हणून हॉटेल आहे. तिकडे 50,000 रुपये रूम आहे एका दिवसाला. सर्व सेलिब्रिटी वगैरे असतात. ओके. जे कौलार दिसतंय ना, हां हां, आणि ते बाहेर जे मोठं खडक दिसतंय ना, ते लाईट हाऊस आहे. ते खोल समुद्रात डोंगर. अच्छा अच्छा, लाईट हाऊस आहे. तिकडे प्रोफेशनली स्कुबा डायव्हिंग चालतं. 70 ते 80 फूट तुम्हाला खाली घेऊन जातात. अच्छा, हे बघा मित्रांनो, इथे दिसत असेल तुम्हाला ते लाटा दिसत ना, तिथे कॅमेरा एवढा खास नाही, पण तिथे स्कुबा डायव्हिंग सुद्धा होऊ शकतं. ते लाईट हाऊस आहे मित्रांनो, आणि तोच प्रवास 3 तासाचा आहे मित्रांनो. सकाळच्या टायमिंगला 4 वाजता जे जाळ्याने मासे पकडायला जातात बोटी, त्याला तारली बांगडा मासा लागलेला असतो. ते खाण्यासाठी म्हणून डॉल्फिन येतात, म्हणून डॉल्फिन असतात. अच्छा, तारकर्लीचं जे स्कुबा डायव्हिंग चालतं ते तिकडे जाऊन चालतं. ते किती फूट खाली घेऊन जातात. सुनामी आयलंडला चालू आणि दादा आता आपल्याला मासे पकडण्याचा आनंद घेऊन देणार आहे. लाईव्ह मासे पकडताना, आणि नक्कीच लागेल ना दादा एकतरी मासा? लागेल, प्रयत्न करूया. याला काय बोलतात दादा? लूर. आणि ह्याला काय बोलतात? मासा रॉड. मासा पकडण्यासाठी मासा का कोलंबी? कोलंबी आहे. मासा लागला कसा समोसा जड जातं ना. अच्छा अच्छा, हे ड्रॅग होऊन जातं. मासा जर लागला आपल्या घराला, मित्रांनो मासा लागला असं वाटतंय. बघूया पण. आहे मित्रांनो, मासा भेटलेला आहे. हे बघा, जबरदस्त. कुठला मासा आहे दादा? बाराकोडा. हा मासा लागला. गळ अर्धा किलोच्या वरती. नशीब आपले की आपल्याला मासा बघायला भेटला. मित्रांनो पाहू शकता, बाराकोडा मासा आपल्याला भेटलेला आहे. पाहू शकता जवळून कसा आहे का नाही.
दादा आता पण सुनामी बीचकडे चाललंय, पण त्याचा आधी काय हिस्ट्री होती? ती सुनामी बीच कुठे होता? जेव्हा 2004ला जेव्हा सुनामी झाली ना, तेव्हा ते इकडची वाळू तिकडे शिफ्ट झाली, म्हणून ते सुनामी आयलंड तयार झालेलं आहे. म्हणजे ऍक्च्युली सुनामी आयलंड जो तिथे होता तो इथे होता. कुठल्या आयलंडला ते काय नाव होतं तिथे? सिगल आयलंडच्या तिथे वाळू होती, ती शिफ्ट झालेली आहे. अच्छा, सिगल आयलंड जे बघितलं ना आपण, तिथे बर्ड्स येतात, तिथे आधी सुनामी होता. आणि सो मित्रांनो, आता आपण जे पाहताना हा कोकणातील मिनी केरळ याला म्हणतात. नारळाची झाडं पहा मस्त. वाळू दिसते तुम्हाला पाण्यामध्ये, आयलंड आहे हा. बनाना राईड. ही कोणती राईड आहे? बोटी उभ्या आहेत त्या? हे पॅरासिलिंग. हा, काय चार्जेस असतात? सिंगल गेला तर 800, डबल गेला तर 1200. करायची आहे का तुम्हाला पॅरा राईड? पॅरासिलिंग सगळ्यात भारी राईड आहे. मला नाही भीती वाटते. सुकत नाही वाटतं हा आयलंड. सुकत त्याचं पाणी कमी होणार. ते बोट मध्ये बसून नाश्ता करताय, बोट मध्ये तो घेऊन येणार. बोट मध्ये नाश्ता करताय तर बोट मध्ये घेऊन येणार. हा, त्याला काय ते सांगणार तो बसायला बोटीत. आणि बोटीत आणून द्या. नाश्ता काय काय ते सांगा. नमस्कार मॅडम, आता तुम्हाला हे वॉटर स्पोर्ट राईड करायचे आहेत. त्याच्यात तुम्हाला 700 रुपये पर पर्सन पॅकेज आहे. त्याच्यात तुम्हाला 3 गेम येणार आहेत 700 रुपयामध्ये. एक म्हणजे समोर दिसणारी जेट आहे, त्याच्यानंतर दुसरं म्हणजे हे लांब दिसतंय ते बनाना आहे, आणि तिसरी म्हणजे सोफा राईड आहे आपल्याला, म्हणजे बंपर सारखं असतं ते जर तुम्ही पॅकेजमध्ये घेतला तर तुम्हाला स्वस्तात पडणार, कारण 100 रुपये तुम्हाला डिस्काउंट आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जर इंडिव्हिज्युअल जर केलात तर तुम्हाला तुमचे 800 रुपये होतात. ते कसं आहे माहिती आहे मॅडम, ही जेट राईड जी आहे ती 400 रुपये आहे, सोफा आहे तो 200 रुपये आहे, आणि बनाना आहे ते 200 रुपये. म्हणजे एकूण तुमचे 800 रुपये होतं. ते 800 रुपये म्हणजे तुमचे 100 रुपये वाचवायचे असतील तर तुम्हाला ते पॅकेज घ्यायला, तुम्हाला पर पर्सन पॅकेज घ्यायला मजा येईल. पोरं पण करू शकतात का लहान? पोरं म्हणजे आता ही बघा, तिचं आपण पॅकेज घेऊ शकतो, हिचं पॅकेज घेऊ शकतो. हिला मी फक्त सोप्यामध्ये फ्रीमध्ये बसू शकतो. हिला मित्रांनो, बोटीमध्ये नाश्ता करतोय, घावणे आलेत आणि आपला आवडता वडापाव. सो मित्रांनो, आता आम्ही पाण्यामध्ये उतरलो आहे आणि यांना रायडिंग करायचे आहेत. नाश्त्यासाठी बघा असे ठिकठिकाणी नाश्त्यासाठी लावलेले आहेत. सो येऊन इथे नाश्ता करू शकता, आणि बोटीमध्ये सुद्धा तुम्हाला नाश्ता भेटेल. रेट्स तुम्हाला दाखवतो मी, प्रत्येक ठिकाणी हेच असेल रेट्स. पाहू शकता रेट्स, मी काही सांगत नाही, तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. आणि असे पाण्यामध्ये बसून सुद्धा तुम्ही नाश्ता करू शकता. टेबल वगैरे मांडलेले आहेत. आता आमच्या किचन किंग, किचन कुक अनिता म्हात्रे बसतायत जेट किंगमध्ये, आणि निघाली आता ती. आता माझा बछडा जातोय. काव्या नीट. नाही घाबरणार, बिंदास स्पीडला. जोरात का नको, जोरात न्या. बिंदास जोरात.
हे झेंडूला पकडून ठेव. निघाले. मागे पड. झेंडू पकडून बस. झेंडुडी गांधी. सो मित्रांनो, आम्ही ह्या जे देवबागला पाहता ही जे AC दिसतात ना, ही रूम आमचे. आणि मी मुद्दाम इथला शूट घेतला आहे कारण का तुम्हाला दाखवायचं होतं. वडाच्या झाडाखाली मस्त दत्ताचं मंदिर आहे, खूप छान आणि सुंदर सुरेख अशी मूर्ती आहे, ती तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो, खूप सुंदर अशी मूर्ती आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पार्टी ऑफ द सेकंड में लिखा है पार्टी ऑफ द सेकंड. तेरे को किधर चेंज करने का है? एक को निकाले काढा. एक खूप सुंदर आणि सुरेख अशी मूर्ती दत्तांची.